काय करता अशा सरकारकडे? आतापर्यंत या सरकारकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही, कारण या सरकारकडून अपेक्षा ठरणं योग्य नाही आहे. 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. उन्हाळी पिकात भरपाई नाही केली, पण निसर्ग असा झाला आहे कोकलेला शेतकऱ्यांना की त्याच्यातही त्यांना पाण्यानं म्हणजे लगातार लावून दिले. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यासह परिसरातल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचा मोठा कहर कोसळलाय. गेल्या 2 दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासोबत काही भागात गारपीट झाल्याने उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आसपासच्या काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी गारपीटही झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे कापणीला आलेला गहू, ज्वारी, कांदा, लिंबू तसंच भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या 2 दिवसापासून जे सोसाट्याचा वारा दुपारनंतर येते साधारणतः, त्या सोसाट्याच्या वाऱ्यानं आता आमचं साधारणतः इथं ज्वारी आहे. ज्वारी पूर्णतः ती पसरली ते, आणि पसरल्यानंतर ते कणसंसुद्धा खराब झाले पाण्यामुळे. आणि हे गांजराचा प्लॉट आहे. गांजराचा असं आहे की तो काळाला आल्यानंतर पाऊस आला की त्याचा कलरही बदलते आणि खराब होऊन जाते ते, आणि चव बदलते. त्यामुळे ते आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याला नैसर्गिक आपत्ती आहे. शासनाकडून काही झालेलं नाही आहे. मागच्या वर्षी तसंच झालं. तुम्हाला दाखवलेलं आहे की आमची विहीर गेली होती. पटवाऱ्यांनी पंचनामा केला, प्रशासनानं सगळं केलं, पण आतापर्यंत या सरकारकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही, कारण या सरकारकडून अपेक्षा ठरणंच योग्य नाही आहे. आणि कुठलीही मदत नाही. आज 1-1.5 लाखाची विहीर आमची उद्ध्वस्त झाली. पंचनामा केला पटवाऱ्यांनी, पण त्याच्याबद्दल काही आर्थिक मदत नाही, ना दुरुस्तीसाठी नाही, ना कशासाठी नाही. त्यामुळे आम्ही आता ठरवलं की काय करता अशा सरकारकडे मागणी करून चौकशी करा, हे करा. चौकशी करतील, काही चौकशी केल्यानंतर त्यांचं शून्य आहे काम. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या मेहनतीचं पीक मातीमोल झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाली असून शेतात पाणी साचल्यानं नुकसान आणखीन वाढलंय. गेल्या 2 दिवसापासून मूर्तिजापूर शहरात, मूर्तिजापूर तालुक्यात पावसानं थैमान घातलेलं आहे. ह्या पावसामुळे गव्हाचे नुकसान झालेले आहे. असे अनेक पिकांचे पण नुकसान झालेले आहेत. पण आमचं हे 2 एकरचा गहू आहे, याचं हे पाण्यामुळे, गारपिटीमुळे हा गहू ओला झालेला आहे आणि याचं फारसं नुकसान झालेलं आहे. अंदाजे कमीत कमी समजा 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांचं आता समजा उन्हाळी पिकं जे लावतात लोक बा की अशामुळे लावून राहिले किंवा खरीपात नुकसान झालं म्हणून आपलं उन्हाळी पिकात भरपाई नाही केली, पण निसर्ग असा झाला आहे कोकलेला शेतकऱ्यांना की त्याच्यातही त्यांना पाण्यानं म्हणजे लगातार लावून दिलं आहे. त्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर होऊन राहिलं असेल तर टरबूजवाल्या शेतकऱ्यांचं, खरबूजवाल्या शेतकऱ्यांचं. ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी मूग पेरले आहेत किंवा चिया, तीळ, गहू, त्याच्यानंतर कांदा, हे जे पिकं आहेत, हे पिकं पाण्याला नाजूक पिकं आहेत. या पिकाला पाणी लागल्यामुळे हे पिकं सोडून जातात. याच्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपये खर्च करून जर उत्पन्न झालं नाही तर या शेतकऱ्यांना पिकं पेरावं कोणतरी. या संदर्भात शासनानं आता या पिकांचा जो या शेतकऱ्यांनी विमा फाळला असेल, या शेतकऱ्यांना विम्याची तरतूद करावी किंवा बा यांना या अतिवृष्टीची म्हणजे अवकाळीची मदत देऊन त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं मागणी करतो शासनाला. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली जाते. प्रशासनानेही त्वरित पाहणी करून मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त होते. हाती कापणीला आलेलं हे पीक अक्षरशः डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याचं शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे LS मराठीच्या बांध्यावर. या ठिकाणी LS मराठीचे 3 रथ बांध्यावर आलेली आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे गारपीट आणि हवेमुळे हे ज्वारी आहे, ज्वारीचं पीक अक्षरशः नष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढी म्हणजे घटना घडल्यानंतर, आपत्ती आल्यानंतरही कुठल्याही प्रकारचं अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कुठलाही अधिकारी अथवा तलाठी असतील हे या ठिकाणी बांध्यावर येऊन या ठिकाणी पंचनामा केला नसल्याची एक खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. नव्हेच तर गेल्या काही वर्षांपूर्वी आमच्या शेतातील विहीरसुद्धा खचली. धोकादायक विहिरीच्या बाबत आम्ही वारंवार प्रशासनाला तक्रारही केली, परंतु अद्यापपर्यंत गेल्या वर्षभरापासूनही कुठलंही प्रशासन या गांभीर्याकडे जातीने लक्ष देत या ठिकाणी मदत करण्यापर्यंत पोहोचलं नसल्याची खंत गजानन सपकाळ नामक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या गांभीर्याकडे प्रशासन केव्हा लक्ष देईल किंवा विदर्भात होत असलेल्या आत्महत्या ह्या तर या सरकार कारणीभूत नाही ना, असा प्रश्न या प्रकरणावरून पडल्याशिवाय राहत नाहीये. प्रतीक पुढेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.